श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरीत येण्यापूर्वी स्वामी महाराज मोहोळ या गावात वास्तव्य करत होते. पुढे मोहोळहून सोलापुरास आले. एके दिवशी स्वामी महाराज दिगंबर रूपात दत्त मंदिरात बसले होते. सायंकाळी अनेक लोक दत्त मंदिरात दर्शनासाठी आले. त्यामध्ये श्री चिंतोपंत टोळ हे सुद्धा आले. प्रदक्षिणा सुरू असतानाच बाजूलाच बसलेल्या स्वामी महाराजांकडे चिंतोपंतांचे लक्ष गेले आणि अजानबाहू तेजपुंज स्वामी मूर्तीकडे बघताच चिंतोपंताचे क्षणभर भानच हरपले आणि मनातल्या मनात ते बोलले, नक्कीच हे कोणीतरी सिद्ध पुरुष असावेत. त्याच वेळेस एकदम स्वामींच्या मुखातून वाक्य निघाले, अरे आम्ही सिद्ध पुरुष असो की नसो, तुला काय करायचे, तू आल्या वाटेने जा. असे शब्द ऐकून चिंतोपंतांना आश्चर्य वाटले आणि पुन्हा मनातल्या मनात ते बोलले, कदाचित हे कोणी मनकवडे असावेत. तेव्हा स्वामी पुन्हा उत्तरले, अरे आम्ही मनकवडे असो किंवा कोणीही असो. आता मात्र चिंतोपंतांना खात्री झाली की नक्कीच हे सर्वसामान्य नाहीत आणि त्यांनी लगेचच स्वामींचे पाय धरले आणि स्वामींनी आपल्या घरी यावे म्हणून विनंती केली. स्वामींना सुद्धा त्यांचा शुद्ध भाव आवडला आणि त्यानंतर स्वामी महाराज चिंतोपंतांच्या घरी गेले. तर मंडळी, या कथेतून बोध हाच की पुण्यफळाला आले की स्वामी भेट होतेच होते आणि शुद्ध भाव असेल तर देव भेटल्याशिवाय राहत नाही. जय श्री स्वामी समर्थ.